प्रादेशिक वादावर तुमचं काय मत आहे? आम्हाला पण कधीच वाटलं नाही आणि आम्ही पण कधी हेवे दावे केले नाही की तू बाहेरचा हा आतला जो येईल तो आमचा. तर आता आमचे गाववाले किती 1% आहेत, 99% तर बाहेरचेच आहेत. बाहेर गावी जाणाऱ्या लोकांना अशा प्रकारचे पोस्टर दाखवणारे हे लोक मनोविकृत असावे की यांच्यावरती मी तर म्हणतो गुन्हे दाखल करा, अशांवरती गुन्हे दाखल करा, यांना जेल एंट्री करा, म्हणजे हे जागेवरती येतील. ते नेते महान होते. आताचे त्यावेळेचं राजकारण त्या पद्धतीने होत होतं. आताचं राजकारण कुठं काय या सोशल मीडिया हा अनुभव दुही निर्माण करणार असतील किंवा एकमेकांमध्ये अंतर पाडण्याचा प्रयत्न करणार असतील, अशा प्रवृत्तीला ठेचण्याचं काम करणार. की आपली पण मुलं बाहेर आहेत ना, आपली पण बरीच मुलं MS करायला बाहेर जातात, कुणी लंडनला जाते, कुणी अमेरिकेला जाते, पण आपली पण मुलं तिथे सिक्युअरच आहेत ना. तर या टाटा मोटरची मातीसहित आम्ही जमशेदपूरला हा प्रकल्प घेऊन जाऊ. आमचे आईबाप शनिवारवाड्यावरती उपोषण करत होतो आणि आम्ही इथं पिंपरी चिंचवडला KSB चौकात गाड्या फोडत होतो टाटा मोटरच्या. प्रेक्षको नमस्कार, मी उत्तम कुटे, आपण पाहतात आपला आवाज. 1970च्या दशकाच्या सुरुवातीला पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेच्या उमेदीच्या काळात घरमालक विरुद्ध भाडेकरू असा संघर्ष उफाळला. त्यात शिवसेना ही भाडेकरूंच्या बाजूने उभी राहिली. नमूद करण्याजोगी गोष्ट म्हणजे हा संघर्षाला थोडंसं स्थानिक विरुद्ध बाहेरचं, म्हणजे थोडक्यात म्हणजे असं स्वरूप मिळालं होतं. त्यातही हे जे भाडेकरू होते हे विदर्भ आणि मराठवाड्यातले होते. या घटनेच्या स्मृती चाळवायला एक कारण झालं. दिवाळीत नुकतीच पुण्यात एक घटना घडली. दिवाळीनिमित्त जो काही चाकरमानी आहे पुण्यातला तो आपापल्या गावी गेला होता. त्यावेळी सोशल मीडियात एक पोस्ट पडली. काही तरुण हे आपल्या हातात फलक घेऊन उभे होते आणि त्यावर लिहिलं होतं की तुम्ही परत गेलात, गावी गेलात, तिथेच राहा, सुखी राहा, परत येऊ नका, शुभ दीपावली. या फलकामुळं मोठं वादंग निर्माण झालं. एवढंच नाही तर त्याला लगेच तसंच सनसनीत उत्तर सोशल मीडियातच दुसऱ्या एका पोस्टने मिळालं. जे गावी गेले त्यांनी पुन्हा परत यावं, पुन्हा हे काही कुणाची जागीर नाही. यामुळं शनिवारवाड्याच्या आवारात जसा नमाज पठणावरून वाद झाला तसाच या प्रकरणावरूनही पुण्याची हवा पुन्हा तापली. तर याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत अहिल्यानगर येथून 50 वर्षापूर्वी शहरात आलेले आणि पक्के पिंपरी चिंचवडकर झालेले. एवढंच नाही तर पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवून नगरसेवक झालेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, तसंच स्थानिकांचे प्रतिनिधी म्हणून दुसरे माजी नगरसेवक अतुल शितोळे. तुम्हा दोघांचंही स्वागत आहे. नमस्कार. माझा पहिला प्रश्न भापकरजी तुम्हाला आहे की ही जी पोस्ट आहे किंवा प्रादेशिक वादावर तुमचं काय मत आहे? कुटे साहेब, खरं तर अत्यंत क्लेशदायी, दुःखदायी अशा प्रकारची ही प्रतिक्रिया त्या तरुण मुलांनी जे काही दिवाळीमध्ये बाहेरगावून या शहरामध्ये 30-40 वर्षापासून रहिवास करतात आणि दिवाळीला एक 15-1 दिवस सुट्टी असल्यामुळं दिवाळी गावाला जाऊन साजरी करतात आणि हे मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहरातनं जी काही विदर्भ, मराठवाडा, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण अशा विविध जिल्ह्यातून आलेले जे लोक आहेत ते दिवाळी साजरी करण्याकरता गावी जातात. आणि त्याला ही पोस्ट दाखवत असताना चाललात तर परत येऊ नका, पुण्यातली घाण चालली आणि आता अस्सल पुणेकर राहिलेले आहेत, अशा प्रकारची ती पोस्ट होती किंवा तशा पद्धतीचे फ्लॅग्स त्या वाहनांना, गाड्यांना दाखवण्यात आले. खरं तर आपल्या राज्यात, आपल्या देशात धर्मावरनं वाद चाललेले आहेत, जातीवरनं वाद चाललेले आहेत, विविध
शनिवारवाड्याचा विषय आता बरोबर, ते नमाज झाला. पठणाचा एक विषय झालेला आहे. असे सगळे विद्वेषाचं जे राजकारण आहे ते एका बाजूला सुरू असताना अचानक अशा प्रकारची पोस्ट येऊन या ठिकाणी स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशा प्रकारचा वाद लावण्याची शक्यता यामधून आहे की काय असा प्रश्न पडावा अशा प्रकारची ही पोस्ट आहे. मला आठवतं या ठिकाणी मी स्वतः अहिल्यानगर जिल्ह्यातून आमचे वडील साधारणतः 68ला वगैरे या शहरामध्ये आले. टाटा मोटर्समध्ये ते नोकरीला होते आणि माझासुद्धा जन्म गावी झाला, मात्र पूर्ण बालपण आणि पूर्ण शिक्षण वगैरे या पिंपरी चिंचवड शहरामध्येच झालेलं आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये आमची जन्मभूमी अहिल्यानगर असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, कोकण असेल, मात्र आमची कर्मभूमी पिंपरी चिंचवड झालेली आहे. आम्ही पक्के पिंपरी चिंचवडकर झालेलो आहोत. आणि असं असताना आमच्याकडं अशा पद्धतीने पाहण्याची नजर स्थानिक भूमिपुत्र गाववाले जे आहेत त्यांनी आम्हाला प्रेम पण दिलेलं आहे, हे आम्ही मान्य करतो. आणि पिंपरी चिंचवडचे इथले स्थानिक भूमिपुत्रांचा त्याग जो आहे की या शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, MIDCचं क्षेत्र असेल, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण असेल, या संपूर्ण विकास कामाकरता जे काही भूसंपादन झालं इथले मूळ भूमिपुत्र शेतकरी जे आहेत त्यांच्या त्यागावरती हे शहर उभं राहिलेलं आहे. आणि त्यांनी हा त्याग केला म्हणूनच पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराचं नावलौकिक संपूर्ण देशभरात झालेलं आहे. आणि इथले स्थानिक जे काही भूमिपुत्र आहेत त्यांचं हे त्याग आणि त्यांनी जे काही हे समर्पण दिलेलं आहे शहरासाठी, ते बाहेरगावचे जे काही लोक आलेले आहेत या शहरामध्ये ते कुणी नाकारू शकत नाही. ते तसंच त्याच्या कायम त्याच्यात ऋणातच राहण्याची पसंती या शहरातल्या जे काही बाहेरगावचे सगळे आलेले आहेत त्यांच्या मनामध्ये आहे. मात्र अतुलजी याच्यामध्ये पुढचा एक मुद्दा असा आहे की या शहरामध्ये हे जे काही पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल हे माळरानं होती. याचं भूसंपादन झालं, हे सगळे बाहेरगावचे लाखो लोक आले या ठिकाणी, हजारो कारखाने उभे राहिले, हजारो स्कीम झाल्या, हजारो हाऊसिंग सोसायटी झाल्या, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग मिळाला, हाताला काम मिळावं म्हणून हे सगळे आले. आणि म्हणून या शहरामध्ये इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा जेवढा त्याग आहे त्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच इथले जे कष्टकरी कामगार वर्ग आहे किंवा हे शहर उभं करण्यामध्ये ज्यांचा हातभार आहे त्यांचं देखील महत्त्व तेवढंच आहे. आणि म्हणून इथला भूमिपुत्र गाववाला शेतकरी आणि बाहेरगावाहून आलेला इथला कामगार वर्ग किंवा इथले बाहेरगावचे विविध जिल्ह्यातील विविध प्रांतातील आलेले लोक ही या शहराच्या विकासाची दोन रथाची चाकं आहेत आणि ती समांतर चालली पाहिजे. गावाला बाहेरचा हा जो काही विद्वेष किंवा द्वेष एक काळ असा होता अतुलजी, की एक काळ असा होता की या शहरामध्ये 70च्या 80च्या दशकामध्ये भाडेकरू विरुद्ध मालक असा मोठा संघर्ष या शहरात झालेला आहे. तो इतिहास आहे. त्यामध्ये जयी इनामदार सारखे कामगार नेते असतील किंवा सुभाष सरीन सारखे असतील, डॉक्टर बेरीन सारखे असतील, मानव कांबळे असतील, अशा अनेक लोकांनी भाडेकरू पंचायत स्थापन करून, शिवसेनेचा रोल होता त्याच्यामध्ये, गजानन बाबर वगैरे त्यांच्या माध्यमातून, पण ह्या लोकांनी भाडेकरूंवरती अन्याय अत्याचार करणारे काही मालक लोक किंवा भूमिपुत्र काही म्हणतोय मी, हे लक्षात घ्या, काही अपप्रवृत्तीचे भूमिपुत्रांमध्ये जसे लोक आहेत तसेच बाहेरगावावरून आलेल्या लोकांमध्ये देखील काही लोक अपप्रवृत्तीचे आहेत. हे सगळे सद्विवेकी किंवा चांगल्या प्रवृत्तीचे कुठल्याही समाजात बाहेरचे असतील किंवा गाववाले असतील याच्यात ते नसतात. आणि म्हणून माझं स्पष्ट मत आहे की आता पिंपरी चिंचवड शहर किंवा पुणे शहरामध्ये अशा प्रकारचा गावाला बाहेरचा किंवा गावाला उपरा अशा प्रकारचा वाद काढणं हा निरर्थक आहे. आपल्या शहराच्या एकात्मतेच्या दृष्टीने तो अत्यंत घातक आहे. इथले जे कोण भूमिपुत्र इथले गाववाले किंवा स्थानिक आहेत त्यांच्यामध्ये अनेक असे ज्येष्ठ मंडळी आहेत की जे खूप व्यापक विचार करणारे आहेत. त्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन अशा प्रकारची मनोवृत्ती असणारे, हाताच्या बोटावरती असणारे जर काही लोक असतील तर ते ट्रेस करून त्यांचं प्रबोधन करून त्यांना आदरयुक्त दारारायुक्त त्यांना सूचना करून त्यांच्या मनोवृत्तीमध्ये बदल करून घेतला पाहिजे असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. मी शितोळेजी तुमच्याकडे येतो की आपलं जे शहर आहे त्याला आता कॉस्मोपॉलिटन जवळजवळ ते झालेलं आहे. तर ही जे काही गुण्यागोविंदाने आपल्याकडे राहतात, म्हणजे पुण्यात हा प्रकार झाला, आपल्याकडे झाला नाही,
मागचा जो भाडेकरू मालक संघर्ष होता तो काही स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा म्हणता येणार नाही. परंतु मग ही जी काही शहराची घट्ट वीण आहे ही उसवण्याचा हा प्रयत्न असू शकतो का असं तुम्ही म्हणाल? कसं आहे साहेब की राज्याची निर्मिती 1960 साली झाली आणि यशवंतराव चव्हाणांची दूरदृष्टी होती की ठिकठिकाणी औद्योगिकीकरण व्हायला पाहिजे म्हणून ते MIDC सँक्शन झाले त्याच्यानंतर. आणि मग त्यावेळेस मला वाटतं आपली भोसरी, चिंचवड, पिंपरी, अक्कुर्डी, त्याच्यानंतर आकुर्डी, मग खानदेश असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, विदर्भ असेल. एक भाऊ गावाकडे शेती करायचा, जसं मुंबईला गिरणी कामगार, एक भाऊ साताऱ्याला असायचा, एक भाऊ मुंबईत गिरणी कामगार. कारण शेतीचं तुम्हाला माहिती आहे की किती कष्ट केले तरी ते कमीच पडतात, म्हणून ही अशी परिस्थिती त्यावेळेसची. असं करून त्यावेळेस हे शहर वाढत गेलं. आणि नंतर वसंतदादा पाटील असताना शिक्षण क्षेत्रात आपली मोठी क्रांती झाली आणि मग खूप मोठ्या संस्था आपल्याकडे आल्या. आज पुणे युनिव्हर्सिटी खूप मोठं नाव आहे, देशातच नव्हे राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं वातावरण चांगलं आहे की जो येईल त्याचं आगतम स्वागतम सुस्वागतम हे आपण सामावून घेतो. आणि असं असताना विद्यार्थी खूप बाहेरनं आले, म्हणजे नुसतेच सुरुवातीच्या काळात धुळे, जळगाव, नंतर इतर राज्यातनं आले. आता माझे शेजारी तर स्पायसर कॉलेज आहे, स्पायसर कॉलेजला ख्रिश्चन कम्युनिटीचं खूप जास्ती वर्चस्व, प्राबल्य. त्याच्यामुळे नॉर्थ ईस्टची मुलं तिथे शिकायला आली, पंजाबची मुलं तिथे शिकायला आली, मला शेजारी युनिव्हर्सिटी. आणि त्या मुलांना काय आलं की इथल्या ह्या शहराची सवय झाली, ह्या शहराची सवय. मग त्यांनी इथेच नोकऱ्या शोधल्या, इथेच ग्रॅज्युएशन केलं, इथेच MS केलं आणि मग ते इथेच लग्न केले, इथेच त्यांचं पुढचं कुटुंब संसार चालू झाला. असे ह्याच्यात. आणि आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं की आपलं राज्य हे प्रगत राज्य. आपल्या राज्याचं जर बजेट पकडलं तर 7,20,000 कोटीचं आपलं राज्याचं बजेट. GDP रेट देशाच्या ह्याच्यात 14 ते 15% GDP रेट. त्याच्यामुळे सुधारणा खूप चांगल्या, रस्ते चांगले, मेट्रो आता आपण बघतोच आहे. आता नव्याने या गव्हर्नमेंटनी मुंबई ते नागपूर तो हायवे केला आहे. त्याच्यामुळे जो माणूस इथे आला तो इथून कधी जायचा विचारच त्यांनी केला नाही की त्याला ते शहर म्हणजे त्याला ते भुरळ पडण्यासारखंच सगळं हे. ते मग आता 2 पिढ्या गेल्या, भापकर साहेब आले, त्यांचे वडील राहिले. त्यांना जर आवडलं नसतं तर भापकर साहेब इथे राहिलेच नसते, ते अहिल्यानगरला परत निघून गेले असते, ते कशाला इथे राहिले असते. म्हणून आज भापकर साहेबांची दुसरी पिढी आहे, त्याच्यानंतर आज ते आजोबा झाले असतील, म्हणजे ही 4थी पिढी इथे काम करते. त्याच्यामुळे जो इथे आला तो आपलाच झाला. आणि त्यावेळेस जुन्या काळी, आता हे तुम्ही म्हणताय की आमच्या भागात हा असा प्रकार कधी नव्हता, आतला बाहेरचा. स्वर्गीय नानासाहेब शितोळे असतील, जो आमच्याकडे येईल तो आपला, स्वर्गीय लक्ष्मण जगताप असतील, स्वर्गीय आप्पासाहेब शितोळे असतील, आमचे जुने मच्छिंद्र तात्या ढोरे असतील, जो येईल तो आपला. आणि लोक आमच्याकडे यायचे, त्यांच्या अडचणी आम्ही सोडवायचो. त्यांना कधी हे असं वाटलंच नाही की आपण बाहेरच्या राज्यात आहोत किंवा बाहेरच्या शहरात, आपण आपल्याच गावात वास्तव्य करतो. त्याच्यामुळे ती लोक इथे राहिली आणि त्याच्यामुळे तो दुवा कायम असंच राहिला. असं कधीच आम्हाला पण कधीच वाटलं नाही आणि आम्ही पण कधी हेवे द्यावे केले नाही की तू बाहेरचा, हा आतला, जो येईल तो आमचा, अशा पद्धतीने झालं. आणि आता निवडणुकीचा जर विचार करायचं म्हटलं तर आता आमचे गाववाले किती 1% आहेत, 99% तर बाहेरचेच आहेत. मग आमची लोक एवढी पण वेडी नाही आहेत की बाहेरच्यांना शिव्या घालतील. आता हे काय कसं होतं की हा ट्रेंड, सोशल मीडियाचा हा ट्रेंड एवढा विचित्र आहे की कुणी काही टाकतं, परंतु आपण काय फॉरवर्ड करायचं आणि काही नाही करायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे. एखादी चुकीची, आता हिंदू मुस्लिम लोकांचे पण बऱ्याच त्या रील्स येतात, इधर ऐसा हो गया उधर. आपण काय फॉरवर्ड करायचं हे आपल्या सद्विवेक बुद्धीला पटायला पाहिजे. जर ते समाजाला घातक असेल तर ते पुढे तिथल्या तिथे त्या माणसाने मेसेज टाकायला पाहिजे की हे पुढे फॉरवर्ड. हे काय आलं की हे ज्या कुठल्या तरुण मुलांनी जो केलेला उद्योग आहे, म्हणजे मी माहिती घेतली की हे तर हे मस्करीचा विषय झाला. पण मस्करी कशी असावी,
मस्करी एक विनोदाचा भाग असावा की जेणेकरून सगळ्यांना आनंद मिळायला पाहिजे, दिवाळीचा आनंद. मस्करी अघोरी असू दे की जेणेकरून समाजामध्ये विध्वंसक वातावरण तयार होईल. अशा लोकांचा तर आपण निषेध करायला पाहिजे. आणि भापकर साहेबांनी जे सांगितलं की यांच्यावरती मी तर म्हणतो गुन्हे दाखल करा, अशांवरती गुन्हे दाखल करा, यांना जेल एंट्री करा, म्हणजे हे जागेवरती येतील. एकदा ही धास्ती बसली ना की असं गुन्हा दाखल होतोय की समाजामध्ये आपण काहीतरी कटुता निर्माण करतोय, त्यावेळेस अशा पद्धतीनेच आपण त्याला पायबंद घालायला पाहिजे. तुम्ही आता महत्त्वाचा मुद्दा मांडला की सोशल मीडियाचा हा गैरवापर होतोय, अतिवापर होतोय किंवा चुकीचा वापर होतोय. तर मला हेच विचारायचं आहे की किमान ह्या जसा तुम्ही म्हटलात की अशा आपल्या सद्विवेक बुद्धीला पटतील अशा पद्धतीने किमान अशा पोस्ट टाकाव्यात किंवा मग अशा टाकणाऱ्यांवर कारवाई व्हावी. तर मला एवढंच विचारायचं आहे की किमान अशा काही बाबतीत काही अंशी बंधनं थोडीशी सोशल मीडियावर असावीत का, यावीत का? असायलाच पाहिजे ना. आज हा जेणे कुणी केलं असेल त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांची मस्करी झाली, पण ती अघोरी मस्करी झाली. आज आपण बघतोय की जाती तेढ वाढत चालली, आरक्षणावरचे मुद्दे आहेत, राज्यात विविध प्रश्न आहेत, शैक्षणिक विषय आहेत. हे असं चुकीचे हिंदू मुस्लिमचे हे चुकीचं आहे ना. हे म्हणजे समाजाला हे विघातक आहे. हे अशा पद्धतीने याच्यावरती पायबंदी यायलाच पाहिजे. आणि आपण सगळे सण साजरे करतो. गणपतीला काय मुसलमान, आता माझ्या शेजारी माझ्या संस्थेत एक विद्यार्थी शिकायला, त्या मुलगा त्याचं आता मला नाव माहीत नाही, म्हणजे त्या वडिलांचं नाव माहीत नाही, पण त्याचं आडनाव शेख आहे. मग त्यांनी मला त्या मुलाला घेऊन आला, माझ्या मांडीवरती बसवलं त्यांनी आणि माझा फोटो काढून घेतला. तो मुलगा मला वाटतं साधारण एक 4 वर्षाचा असेल. पण त्या मुलाचं नाव काय ठेवलं त्यांनी? ओंकार ठेवलं. का ठेवलं? तर तो त्या ह्याला जन्माला आला गणपतीच्या दिवशी. म्हणजे असे पण हे ते चुकीच्या पद्धतीने होते, ते चुकीचं. भापकरजी, मला तुम्हाला विचारायचं की गेल्या दिवाळीत स्थानिक बाहेरचा किंवा हा प्रादेशिक वाद नव्हता, याच दिवाळीत तो नेमका कसा आला की आगामी निवडणूक तोंडावर आहे स्थानिकची, म्हणजे पुण्यात किंवा आपल्याकडे महापालिकेची, ती डोळ्यासमोर ठेवून हे प्लांट केलंय असं वाटतं तुम्हाला? नाही, हे एकतर लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल किंवा महानगरपालिकेच्या निवडणूक असतील, तर आता अतुलजींनी सांगितल्याप्रमाणे इथले स्थानिक भूमिपुत्रांची जी संख्या आहे शहराची एकूण जर काढली, तर ती खरोखरच वस्तुस्थिती आहे की ती 2-5% वर नाही आहे. उर्वरित सगळे बाहेरगावून आलेल्यांची बहुसंख्य लोक पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरामध्ये झालेले आहेत. तरी देखील अशा प्रकारची पोस्ट व्हायरल होतात आणि त्या समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात फिरतात. तर या मागचे करणारे जे लोक आहेत यांची संख्या खूप नाही आहे, खूप हाताच्या बोटावर मोजणारी जी काही संख्या आहे ती आहे. आणि सध्याचं जे राजकारण आहे की विधानसभा, लोकसभा, महापालिकेच्या निवडणुका आल्या की गावाला बाहेरचा, गावाला उपऱ्या, काय ह्या अशा पद्धतीच्या भूमिका वारंवार स्पष्ट झालेल्या आहेत. अतुलजी, या ठिकाणी मी आपल्याला म्हणजे ह्याच्यावर आपण आत्मचिंतन, कारण आपल्याला हे शेअर जर आपल्याला राज्यात आणि देशात जर 1 नंबरचं विकसित शहर म्हणून करायचं असेल, कारण ह्या शहरामध्ये नाही स्मार्ट सिटी आपल्याला करावी लागणार आहे. या ठिकाणी IT हब आहे, औद्योगिक या ठिकाणी ऑटोमोबाईल हब आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने या शहराचं नागरीकरण संपूर्ण राज्यामध्ये अत्यंत वेगाने या शहराचं नागरीकरण होणारं शहर आहे आणि प्रचंड लोकसंख्या आपली वाढते, ही वस्तुस्थिती आहे. मात्र ही वस्तुस्थिती असताना देखील राजकीय पोळ्या शेकण्याकरता काही मोजके लोक, बरोबर, जे काही गावाला बाहेरचा, गावाला उपऱ्या अशा प्रकारचे रंग देण्याचा प्रकार होतो किंवा अशा प्रकारचे पोस्ट करणारे जे काय हाताच्या बोटावर मोजणारे सारखे लोक आहेत. काही स्थानिक लोकांनी व्यापक एवढं दृष्टी ठेवल्यामुळेच हे शहराची व्याप्ती एवढी मोठी झाली, विकास झाला, एवढा मोठा विकास झाला. म्हणजे अतुलजींचे स्वर्गीय नानासाहेब शितोळे वगैरे, रंगनाथ फुगे, ज्ञानेश्वरजी लांडगे, स्वर्गीय अण्णासाहेबांची जी दूरदृष्टी आणि त्यांनी जो त्याग या शहरासाठी केला आणि त्यांच्या त्यागावरती आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे हे शहर इतकं व्यापक आणि मोठा विकास करू शकलं, ही वस्तुस्थिती कधीच आपण टाळू शकत नाही. मात्र हे सगळे नेते, त्यावेळचे नेते महान होते. आत्ताचे त्यावेळेचं राजकारण त्या पद्धतीने होत होतं. आत्ताचं राजकारण कुठं काय, ह्या सोशल मीडिया हा अनुभव
एखाद्या पोस्टवरती सुद्धा दंगल जोडून शहराचे शहर बेचिराग होतील का काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि म्हणून जे काही स्थानिक भूमिपुत्रांमध्ये सजग नागरिक आहेत, विवेकी नागरिक आहेत, चांगले ज्येष्ठ मंडळी आहेत, ज्यांचा आदरयुक्त दरार आहेत, तर अशा घटनांच्या बाबत आपण कायम संवेदनशील आणि जागृत असलं पाहिजे. तसेच बाहेरगावावरनं जी काही लोक आलेत आणि हे पिंपरी चिंचवडकर झालेले आहेत, आता ते पुणेकर झालेले आहेत, त्यांनी सुद्धा या संदर्भात अत्यंत संवेदनशील राहून यामध्ये गावाला बाहेरचा, गावाला उपरे असे करणारे काही हाताच्या बोटावरती मोजता येतील असेच लोक या ठिकाणी जे असतील त्यांना ट्रेस करून या इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी आणि बाहेरून आलेले मात्र त्यांची कर्मभूमी पिंपरी चिंचवड मानणारे किंवा ते पिंपरी चिंचवडकर झालेले आहेत, आम्ही पिंपरी चिंचवडकर म्हणून ते आत्ता या शहराच्या विकासाच्या रथाला ते खांदा लावून हा रथ ओढू इच्छितात. ह्या सगळ्यांनी देखील विवेकी आणि जागृत राहिलं पाहिजे आणि स्थानिक भूमिपुत्रांनी त्यांच्यातल्या अपप्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याकरता त्यांनी संवेदनशील होऊन पुढाकार घेतला पाहिजे. तसेच बाहेरगावचे जे लोक आहेत त्यांनी देखील त्यांच्यात देखील अशा प्रवृत्तीचे अनेक लोक आहेत, त्यांच्या करडी नजर ठेवून ते जर अशा प्रकारचा प्रसार प्रचार करून समाज विघातक कृत्य करत असतील किंवा त्यांचा उद्देश वेगळा असेल तर इथले स्थानिक भूमिपुत्र आणि बाहेरच्या लोकांनी आम्ही पिंपरी चिंचवडकर किंवा पुण्यामध्ये तिथले स्थानिक भूमिपुत्र आणि तिथले सामान्य पुणेकर यांनी एकत्रित येऊन आम्ही पुणेकर, आम्ही पिंपरी चिंचवडकर म्हणून हातात हात घालून अशा अपप्रवृत्तीला ठेचून या पुढच्या काळात आमच्या शहरामध्ये आम्ही पिंपरी चिंचवडकर आहोत आणि पुण्यातल्या लोकांनी आम्ही पुणेकर आहोत अशा प्रकारे एकत्रित येऊन या पुढच्या काळात जागृत राहून पावलं टाकावी लागतील. अशा प्रकारचा कुउद्देश असणारे समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारे धर्माच्या नावावर, जातीच्या नावावरती, गावाला बाहेरच्या नावावरती पोस्ट करून दुही निर्माण करणार असतील किंवा एकमेकांमध्ये अंतर पाडण्याचा प्रयत्न करणार असतील तर अशा लोकांच्या विरोधात आम्ही सगळे सजग, त्यामध्ये भूमिपुत्र गाववाले असतील किंवा आमच्यासारखे बाहेरगावावरनं मात्र पुरते पिंपरी चिंचवडकर झालेले लोक असून आम्ही हातात हात घालून या पुढच्या काळामध्ये अशा प्रवृत्तीला ठेचण्याचं काम करणार आहोत. मला आणखी एक विचारायचे, तुम्ही बरोबर मुद्दा मांडलात, पण मलाच नाही तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय की पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर, इतिहासाचा वारसा, ऐतिहासिक शहर, ज्याला आपण सुशिक्षित शहर असं म्हणतो, सांस्कृतिक शहर म्हणतो, तिथूनच सोशल मीडियातून का होईना ही जी काही प्रादेशिक वादाच्या फटाक्याची वात पेटवली गेली आहे तर ती दुर्दैवी आहेच, हे तुम्ही दोघांनी सांगितले. परंतु त्यामागे कोणाचा आणि काय अंतस्थ हेतू असू शकतो, काय वाटतं तुम्हाला? नाही, याच्यामध्ये हेतू अंतस्थ याच्यामध्ये आहे. तर मला असं वाटतं की अशा प्रकारे बाहेरगावी जाणाऱ्या लोकांना अशा प्रकारचे पोस्टर दाखवणारे हे लोक मनोविकृत असावेत. बरोबर. त्यांना इतिहासाची जाण नाही. बरोबर. तेवढ्या लोकांना मी जे करणारे कृत्य लोक आहेत त्यांच्यासाठी मी बोलतोय. याचं कारण म्हणजे ज्या मुरार देवनी पुणे बेचिराग करून त्याच्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता, त्याच पुणे शहरामध्ये शिंदखेड राजाच्या जिजाऊ मासाहेब आणि भोसले घराणं छत्रपती शिवरायांनी याच पुण्यामध्ये सोन्याचा नांगर लावून ही पुण्यनगरी उभी केली. ते पुणेकर नव्हते, मात्र ते महाराष्ट्राचे निर्माते होते, त्यांनी केलं. दुसरं यशवंतराव, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या दूरदृष्टीतनं ही MIDC आले. ते सातारा, सांगली त्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारं नेतृत्व होतं, पण ते महाराष्ट्राचे नेते होते. या शहरावरती त्यांचं खूप मोठा आशीर्वाद आहे. ते पुणेकर नव्हते, पण महाराष्ट्राचे, भारत देशाचे ते नेते होते. शरद पवार साहेबांनी या शहरामध्ये IT पार्क आणि टाटा मोटर ज्यावेळी इथला ऐतिहासिक राजन नायरच्या नेतृत्वाखाली संप झाला आणि आम्ही त्यावेळी टेल्को कामगाराचे मुलं म्हणून शरद पवारांच्या विरोधात आम्ही भूमिका घेतली होती, चितळे साहेब, आणि त्याच्यानंतर कायम आम्ही पवार साहेबांना आरोपीच्या कटाड्यामध्ये उभे करत होतो. मात्र त्यावेळीची पवार साहेबांचीच भूमिका योग्य होती हे आत्ता आम्हाला कळायला लागलं. याचं कारण त्यावेळेचे टाटा साहेबांनी राजन नायर साहेबांना विनंती केली, 2-2 तास वेटिंग केलं
आणि टाटा ग्रुपचा असा निर्णय होता की जर नाही हीच जर ताटर भूमिका युनियननी ठेवली तर या टाटा मोटरची मातीसहित आम्ही जमशेदपूरला हा प्रकल्प घेऊन जाऊ. आमचे आईबाप शनिवारवाड्यावरती उपोषण करत होतो आणि आम्ही इथं पिंपरी चिंचवडला केसबी चौकात गाड्या फोडत होतो टाटा मोटरच्या, अशी त्यावेळीची परिस्थिती होती. मात्र पवार साहेबांवरती तो राग होता. मात्र पवार साहेबांनी एका रात्रीत सगळे आमचे कामगार जे आहेत आमच्या वडिलांसहित सगळ्यांना उचललं, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवलं आणि तो राग धरला. मात्र पवार साहेबांचाच निर्णय त्यावेळी योग्य होता. जर तो निर्णय घेतला नसता आणि टाटा मोटर्स हा प्रकल्प जमशेदपूरला गेला असता तर या शहरात काय राहिलं असतं, विकासात झाला, या शहराचे लघु उद्योजकांचं काय झालं असतं, इथल्या स्थानिकांचं काय झालं असतं, आमच्यासारख्या बाहेर गावावरून आलेले लोक 40-40, 50-50 वर्षापासून इथं राहिलेल्या लोकांचं काय झालं असतं. म्हणजे हे नेते जे महान आपण जे राष्ट्रीय नेते म्हणतो संबोधतो, पवार साहेबांची ही IT पार्क किंवा ही दूरदृष्टी जी आहे, तर ह्या सगळ्या लोकांनी पायापुरता विचार केला नाही तर व्यापक दृष्टी ठेवून विचार केला. आणि म्हणून इथले स्थानिक भूमिपुत्रामध्ये अनेक होतकरू आणि अत्यंत चांगले नेते आहेत. तसे बाहेरगावचे देखील अनेक काही दूरदृष्टी असणारे आणि व्यापक विचार करणारे दूरदृष्टी नेते आहेत. या नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण या पुढच्या काळामध्ये वाटचाल केली पाहिजे आणि पिंपरी चिंचवड शहर आमच्या राज्यामध्ये सगळ्यात एक नंबरचं विकसित सुनियोजित विकसित शहर कसं होईल याच्यासाठी आपल्याला या पुढच्या काळामध्ये प्रयत्न करावा लागेल. आणि अशा प्रकारच्या पोस्ट करणारे किंवा अशा प्रकारचे बॅनर दाखवणारे प्रवृत्ती, अपप्रवृत्ती, गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी प्रवृत्ती ही गाववाल्यातली असू द्यात किंवा बाहेरची असू द्यात, अशी प्रवृत्ती तिथं त्याला प्रचंड अशा प्रकारचा विरोध करून आमच्या जवळचा आहे, आमच्या नात्यातला आहे, आमच्या गावाला आहे, आमच्या भागवाला आहे असा कुठलाही विचार न ठेवता आपण सगळ्यांनी आम्ही पिंपरी चिंचवडकर आहोत आणि आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारे जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये, लिंगामध्ये अशा प्रकारे गावाला बाहेरचा अशा प्रकारची भेदभाव करणारी कुठलीही प्रवृत्ती जर असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी राहणार नाही, तर उलट त्याच्या विरोधात जाऊन त्यांच्यावरती फौजदारी करून त्यांना जेलच्या आड आम्ही त्या ठिकाणी टाकू, अशा प्रकारची भूमिका राहील. अशा प्रकारची भूमिका पुढच्या काळामध्ये आपल्याला एकत्रित येऊन घ्यावा लागेल. भापकरांनी सांगितलं, तुम्ही सुद्धा अगोदर बोललात की तुम्ही किमान तुमच्याकडे, तुमच्या भागात, तुमच्या कुटुंबांनी, तुमच्या पूर्वजांनी सुद्धा कधी असा भेदभाव केला नाही बाहेरचा किंवा म्हणजे असं मांडलं नाही. परंतु आत्ता सोशल मीडिया हे असं दुधारी हत्यार आलं की त्याच्यामुळं पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात असा प्रकार झाला, त्याचा धक्कादायक म्हणजे तोही धक्कादायक घटना आहे. तर भविष्यात ह्याच सोशल मीडियातून आपल्याकडं सुद्धा असा प्रकार होऊ शकतो. तर तो होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे किंवा ते अशा प्रकाराला आळा बसावा म्हणून काय करावं, काय होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? ते मी मगाशीच तुम्हाला सांगितलं साहेब की पोस्ट आली तर ती आपण चेक करायला पाहिजे. चेक केल्यानंतर ती आपण फॉरवर्ड करायची का ती डिलीट करायची हे आपल्यावरती, आपल्या सद्विवेक बुद्धीला ते पटायला पाहिजे. जर ते आपल्या बुद्धीला पटतं की हे चुकीचं आहे तर मग आपण ती का फॉरवर्ड करायची. म्हणजे आपण फॉरवर्ड करतोय म्हणजे आपण पण त्या गुन्ह्यामध्ये आपण सामील होतोय, मग आपण सहआरोपी कशाला व्हायचे. उलट तुम्ही त्या ग्रुपमध्ये असाल तर राजकीय भापकर साहेब सगळीकडेच आपण बघतो की प्रत्येक आपल्या कार्यकर्त्याचा राजकीय ग्रुप असतो, त्याच्यात 250 मेंबर्स असतात, ते असतात, त्यांचा तो जो कोणी मेन प्रमुख असतो, तुम्ही त्याला लगेच कळवायचं की बाबा हे चुकीचं आहे, तुम्ही तिथल्या तिथेच ती चूक दुरुस्त करायची की हे चुकीचं आहे, हे फॉरवर्ड करू नका आणि संबंधित जेणे कोणी ते टाकलेलं आहे ह्याला ग्रुपमधनंच बाहेर काढा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याचा स्क्रीनशॉट काढून सायबर सेलला कळवायला पाहिजे आणि जो त्यांचा जो प्रमुख आहे तो जो ग्रुप चालवतोय त्यांनीच त्याच्या नावाने तक्रार द्यायची की बाबा हे अशा अशा प्रकारे हे कर. मग तो भापकर साहेब ज्या पद्धतीने म्हणले की बाबा तो आपला पाहुणा आहे, रावणा आहे किंवा आपल्या गावाला आहे का, हे त्याचा काही नाही, माझे शेजारी राहिले, कुठलाही त्याचा सेतू जोडू नका आणि त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, तरच हे होईल. नाहीतर हे पुढे जाऊन खूप मोठं याचा उद्योग होईल. दुसरं तुम्हाला असं विचारायचं आहे की विशेषतः राज्यभरातून म्हणजे मराठवाडा विदर्भच नाही तर राज्यभरातून जी काही मुलं शिक्षणासाठी पुण्यात आहेत किंवा आपल्याकडे आता येत आहेत तर त्यांची अशा ह्या पोस्ट किंवा अशा ह्या वादातून थोडीशी अडचण, कुचंबना, गैरसोय
होईल अशी भीती वाटते तुम्हाला? त्याच्या आता दृष्टीने कॉलेजचं आपण जे बघतो ना की बऱ्याच अंशी असं आपण नेहमी टी व्हीला बघतो किंवा दिल्लीला रॅगिंग झालं, इकडे रॅगिंग झालं, इकडे त्या विद्यार्थ्याला त्रास दिला, त्याला रात्रीचं पळवत नेलं, जे सिनियर्स करतात. आजपर्यंत म्हणजे आम्ही भूषण म्हणजे आम्हाला त्याचं कौतुक वाटतं की आपल्या शहरामध्ये कधीच आजपर्यंत इतिहासात कधी असं कुठं आम्हाला आठवत नाही की बाबा अशी कुठं बातमी कधी वाचली आहे किंवा रॅगिंग झालं. आणि खूप मोठमोठ्या संस्था आल्या आणि कधीच असा प्रकार घडलेला नाही आहे. आणि मला नाही वाटत की असं त्या मुलांनी घाबरून जायचं काही कारण आहे. हे बघा आता ही मुलं जर फक्त काय मराठवाडा आणि ह्याच्यातनं आलेली नाही, देशभरातनं इथं पार मी मगाशी तुम्हाला सांगितलं की देशभरातनं परदेशातूनही आलेले परदेशात आता आमच्या इथं तर युनिव्हर्सिटीत पार तर येमेन बिमेन त्या तिथली पण मुलं इथं फक्त इंग्लिश शिकायला आपल्याकडे पुण्यामध्ये येतात. पण असं काही चुकीचं कधी झालं नाही आणि होणार पण नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपली पण मुलं बाहेर आहेत ना, आपली पण बरीच मुलं MS करायला बाहेर जातात, कुणी लंडनला जाते, कुणी अमेरिकेला जाते, पण आपली पण मुलं तिथे सिक्युअरच आहेत ना. मग जे बाहेरच्या देशात जर ती मुलं आपली मुलं सिक्युअर आहेत तर इथे पण आपली ही मुलं सुरक्षित ठेवणं हे आपलीच मुलं आहेत, ही आपलीच मुलं आहेत, आपलीच पिढी आहे, ही आपणच पुढे हे करायला पाहिजे. उलट त्यांना आपण प्रेरणा द्यायला पाहिजे की बाबा तू एवढं शिकलं तू इथे जा. आता आमचं तर मेन रोडला ऑफिस आहे, मुलं आले की आम्हाला विचारतात कुठला क्लास लावायचा, NDAला कोणता क्लास लावायचा, एखाद्याला UPSC द्यायची कोणता, आम्हाला विचारतात, आम्ही गाईड करतो ना त्यांना. आणि हे असं म्हणजे मी तर प्रतिनिधी मी एकटाच करतो असं नाही, आमचे सगळे गाववाले करतात. इव्हन म्हणजे आपली पुण्याची संस्कृतीच आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या उक्तीला साजेसं असं आपलं पुणे आहे, त्याच्यात कधीही चुकीचं होणार नाही. बापूजी, मला आणखी तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा की ह्या दोन्ही घटना म्हणजे हा जो काही प्रादेशिक वादाचा मुद्दा सोशल मीडियात का होईना उपस्थित केला गेला, तसाच सोशल मीडियातच आणि प्रत्यक्ष शनिवारवाड्यातल्या नमाज पठणाचा सुद्धा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यात भाजपच्या खासदार स्वतः उतरल्या, त्यांनी तो लावून धरला. यामुळं पुण्यात चाललंय काय असा सुद्धा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आला, उपस्थित झाला. प्रत्येक गोष्टीत जर राजकारण करायचं ठरवलं किंवा त्यात आणलं तर सर्वसामान्यांचं जगणं सुद्धा मुश्किल होणार आहे असं तुम्हाला नाही वाटत का? नाही, आत्ता जो काय आपण शनिवारवाड्याचा विषय काढला आणि त्यामध्ये नमाजाचा जो विषय आला त्याच्या अगोदरची थोडीशी पार्श्वभूमी मला आपल्याला सांगावं लागेल की पुण्यामध्ये शिवाजीनगरला त्या ठिकाणी मॉडर्न कॉलनीच्या तिथं जैन बोर्डिंगचा जो काही 3.5 एकरचा भूखंड आहे, मी त्या इथले काही जैन बांधवांनी आमचे मित्र आहेत आणि ते म्हणले की वा तुम्ही ह्या आंदोलनाच्या संदर्भात जैन मुनी आणि त्या सगळ्या लोकांनी ती भूमिका घेतली होती आणि मी अतुलजी 2-3 दिवस त्या कार्यक्रमाला मी जात होतो तिथं. त्या ठिकाणी ते जे काही प्रकरण सामोरे आलं ते अत्यंत गंभीर प्रकरण होतं की 3.5 एकराची जमीन जी पब्लिक ट्रस्ट आहे आणि ती जमीन विकता येत नाही असे त्याच्यामध्ये नियम असताना त्या ठिकाणी मुंबईच्या धर्मादाय आयुक्ताच्या समोर त्या विक्रीचा प्रस्ताव जातो आणि त्या विक्रीला काही तासात मंजुरी दिली जाते धर्मादाय आयुक्तांकडनं आणि साधारणतः 230 कोटी रुपयाला ती जमीन विकली जाते. प्रत्यक्षात ते जे काही गोखले बिल्डर आहेत ते सांगतात की या व्यवहारातनं आम्हाला 2.5 ते 3 हजार कोटी रुपये नफा मिळणार आहे. म्हणजे 2.5 हजार कोटीचा जे काही व्यवहार आहे ते 230 कोटीमध्ये ती जमीन देण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्त काही तासात त्या ठिकाणी देतात आणि त्यांच्याकडं अनेक शेकडो प्रकरणं वर्षानुवर्षे प्रलंबित असताना या प्रकरणात मात्र अत्यंत विजेच्या चपळाईने मान्यता दिली जाते आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नातेवाईक असतात. आणि गोखले बिल्डर जे आहेत त्या गोखले बिल्डरांच्या जवळचे गोखले बिल्डरांच्या कंपनीमध्ये 50% भागीदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी असतात आणि त्या संदर्भात 20,000 लोकांचा जैन बांधवांचा मोठा मोर्चा त्या ठिकाणी खासदार राजू शेट्टी आणि त्यांनी सगळ्यांनी काढला ना. मी एक पिंपरी चिंचवडकर, आपण ह्या विषयात गेलं पाहिजे म्हणून आम्ही त्या मोर्चात सहभागी झालो आणि तोपर्यंत जे काय मागच्या 3-4 महिन्यापासून या प्रकरणावरती त्या ठिकाणी योगेश पांडे, राजू शेट्टी
आणि जैन धर्मगुरू आणि तिथले प्रमुख त्या हॉस्टेलमध्ये बोर्डिंगमध्ये राहणारे विद्यार्थी हे वारंवार त्या ठिकाणी उपोषण छोटी छोटी आंदोलनं सगळं करत होते. मात्र कुठेही मीडियामध्ये त्याच्यावरती कुठलंही काही म्हणजे बातमी येत नव्हती, प्रसारित होत नव्हती. आणि ते जे मोर्चा झाला साहेब 20 तारखेला, मोर्चा झाल्यानंतर मात्र सगळीकडे मीडियामध्ये त्याची अतिशय गंभीरपणे दखल घेतली गेली आणि अगदी म्हणजे आजतक वगैरे नॅशनल चॅनलने त्याची दखल घेतली. आणि हा विषय एका बाजूला चर्चेला येत असतानाच हा शनिवार वाड्याचा प्रकार आहे. शनिवार वाड्यामध्ये त्या ठिकाणी नमाज पाडण्याचा आणि ते सगळं ते जे काही फोकस होता ते सगळा त्या प्रकरणाकडे गेला आहे. म्हणजे मी हे सविस्तर का विषय सांगितला की त्या प्रकरणाकडनं लक्ष विचलित करण्याकरता हा प्रकार जाणीवपूर्वक कुणी करून घेतला का काय. आपल्या संविधानानुसार आपल्या घटनेनुसार प्रत्येकाला धर्माचं आचरण करण्याचं, धार्मिक प्रार्थना करण्याचं या ठिकाणी प्रत्येकाला मुभा आहे. आणि त्या ठिकाणी कुणीतरी वरून व्हिडिओ काढते आणि खाली 2-3 महिला बुरखाधारी बसतात आणि ते त्यांच्या देवाची प्रार्थना केलेली दिसतात आणि त्यावरती लगेच खासदार मॅडम त्या ठिकाणी त्या कुलकर्णी मॅडम जातात आणि तिथं आंदोलन करतात आणि मग लगेच त्याच्या विरोधात प्रति आंदोलन त्या ठिकाणी त्या दुसऱ्या एक मॅडम वकील मॅडम करतात. तर हे सगळं जे काही ध्रुवीकरणाचं राजकारण आहे याला काही झालं आहे का हे तपासण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. त्या ठिकाणी एक कबर आहे आणि तिला 1936ची त्याची नोंद आहे, मदार आहे, 1936ची नोंद आहे. आणि तो विषय वारंवार पुण्यातले हिंदुत्ववादी लोक काढतायत ते. मात्र त्या संदर्भात जे काही ऐतिहासिक आणि पुरातत्व विभाग जो आहे त्याच्यावर निर्णय घ्यायला सक्षम आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हे अशा प्रकारे मदारीचा विषय असेल किंवा तुमच्या नमाजाचा विषय असेल की त्याला वाद प्रतिवाद आणि मग त्यातनं मतांचं ध्रुवीकरण हे जे काही उद्देश ठेवून काम करणारे जे लोक आहेत त्याच्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहरातले सर्व नागरिक, सजग नागरिक, पुणे शहरातले सगळे सजग नागरिक, महाराष्ट्रातले सगळे सजग नागरिक आणि देशभरातले आपले सगळे भारतीय बांधव आपण कायम जागृत राहिलं पाहिजे. याच्या मागच्या पडद्यामागची बातमी ओळखायला आता जनतेने शिकलं पाहिजे. कारण आता मीडियावाल्याचं बी काही खरं राहिलेलं नाही. मीडियावाले पण काही एकदम स्वतःसारखे सरळ राहिलेले नाहीत. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं अनेक मीडियावाले करतात. अनेक मीडियावाले मोठमोठे उद्योगपतींच्या खिशामध्ये जाऊन बसलेले आहेत. अनेक वेळा चांगल्या बातम्या मोठमोठ्या मंत्र्यांच्या, मोठमोठ्या सत्ताधारी लोकांच्या बातम्या दाबल्या जातात, लपवल्या जातात आणि लोकांमध्ये खोटं पसरवलं जातं आणि त्याचा देखील राजकारणाकरता खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. तर सजग भारतीय नागरिक म्हणून सोशल मीडियामधल्या पोस्ट असतील, अशा प्रकारे बातम्या असतील, ह्या बातमीमागची बातमी तपासण्याची गरज आणि तशा प्रकारची चिकित्सक बुद्धी आता इथून पुढच्या काळात प्रत्येक सामान्य भारतीय नागरिकांनी वापरलं पाहिजे. बातमी आली म्हणजे तिच्यावर 100% विश्वास ठेवला नाही पाहिजे. तर आपल्या मतानुसार त्याच्यावरती चिकित्सक बुद्धीने विचार करून, सतसत विवेक बुद्धीने विचार करून, आपल्या अंतरात्म्याला विचारून, जर आपल्या अंतरात्म्याने खरोखर त्याला मान्यता दिली तरच त्याला मान्यता दिली पाहिजे आणि मग त्याच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे किंवा कुठली तरी प्रतिक्रिया दिली पाहिजे. अशा प्रकारची जनजागृती भारतीय समाजामध्ये, महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये, पुणे पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांमध्ये पुढच्या काळात अतुलजींसारखे लोक, आमच्यासारख्या लोकांनी आणि तुमच्यासारख्या माध्यम प्रतिनिधींनी पुढच्या काळात करणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही आता एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की आगामी महापालिका किंवा जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यात मतांच्या ध्रुवीकरणासाठी हा जो नमाज पठणाचा मुद्दा मांडला गेला असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि तुम्ही जसं जैन बोर्डिंग जमिनीच्या जागेचा जो काही घोटाळा, आरोप शेकडो कोटीचा झाला आहे तोही मुद्दा मांडला आहे. मला फक्त तेच विचारायचं आहे की ह्या दोन्ही प्रकरणाच्या अगोदर म्हणजे नमाज पठण आणि हा प्रादेशिक वाद सोशल मीडियात जो काही उभा केला गेला पुण्यात, तर पुण्यातल्याच ह्या जैन बोर्डिंग जागेचा घोटाळा, कथित गैरव्यवहार, त्याच्यावरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दोन्ही वाद उभे केले असं तुम्ही म्हणाले. शक्यता नाकारता येत नाही ते शक्य. पण हे जे काही चाललात तर परत या ही जी पोस्ट आहे ती हे पुण्याचं हे जे प्रकरण होण्याच्या
अगोदरची आहे असं मला नाही, वाटतं. त्याच सुमारास, त्याच सुमारास 1-2 दिवस. हे दोन्ही प्रकरण ह्याच्यावरती लक्ष ते जैन बोर्डिंगचा जो विषय आहे किंवा जैन मंदिराचा जो विषय आहे तो सध्या महाराष्ट्रातला सगळ्यात गंभीर आणि अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये थेट केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव मी या ठिकाणी तुमच्या चॅनलवरती जाहीररित्या घेतोय. याचं कारण म्हणजे मी प्रत्यक्ष ते सगळे कागद पाहिलेत, प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो. महाराष्ट्रामध्ये तिथं 3-4 महिन्यापासून हे सुरू असताना ही जी काही सगळी परिस्थिती आहे हे सगळं म्हणजे चिडेचिप चाललेलं होतं, कुठंच याचं वाच्यता होत नव्हती. मात्र ते सामोरे आल्यानंतर हा विषय राजकीय होणार होता. कारण आता आगामी पिंपरी पुणे सह राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका, सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी डोळ्यात सामोरे आलेल्या तोंडावरती आहेत. आणि अशा स्थितीमध्ये हा सगळा गैरप्रकार तोही जैन मंदिराच्या सारख्या धार्मिक मुद्द्यावरती किंवा मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात जिथं 250-300 शेतकऱ्यांची गोरगरिबांची मुलं त्या बोर्डिंगचा वापर करत होतात, तो मुद्दा पूर्णपणे संपूर्ण राज्यात आणि देशात गाजणारा होता. मात्र त्या मुद्द्याला कुठेतरी त्याचं गांभीर्य कमी करण्याकरता हे 2 मुद्दे कदाचित त्या ठिकाणी आणलेत असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. प्रेक्षको, स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा जो काही वाद निर्माण केला गेला तो कसा अहितकारक आहे हे आज आपल्या दोन्ही मान्यवरांनी सांगितलंय. सोशल मीडियाची ती परिणिती आहे हेही ते म्हणालेत. एवढंच नाही तर आगामी महापालिका निवडणूक ध्यानात घेऊन मतांच्या केंद्रीकरणासाठी हा मुद्दा पुढे आणलाय असं भापकरांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वी भाडेकरू मालक असा वाद झाला, परंतु त्याला प्रादेशिक वादाचं स्वरूप नव्हतं. पिंपरी चिंचवड महापालिकेत विशेषतः महापालिकेच्या निवडणुकीत गावकी भावकीचं राजकारण जोरात चालतं. विधानसभेला गावकी भावकी होती पण ती थोड्या प्रमाणात, परंतु महापालिका निवडणुकीत नात्यागोत्याचं राजकारण उद्योगनगरीत चांगलंच रंगतं, परंतु त्याला ते प्रादेशिक वादाचं स्वरूप येत नाही, ते तेवढ्यापुरतं राहतं. हा जो काही मुद्दा पुण्यात उपस्थित झाला आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये याच कारणामुळे येणार नाही आणि येऊ शकत नाही असं वाटतंय. आणि याच नोटवर तो येणार नाही, याच मुद्द्यावर आज आपण इथेच थांबू. पुन्हा एकदा असा विषय घेऊन लवकरच भेटू. धन्यवाद. नमस्कार.